नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक्ड विथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. शुक्रवारी नागपंचमी आहे, श्रावणातला पहिला सण. त्या नागपंचमीला बरेच जण पुरणपोळी पण करतात, पण दिंड करतात. कारण त्या दिवशी आपण तवा ठेवत नाही, तळत नाही, त्यामुळे आपण पुरणाचे दिंड करतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या रेसिपीमध्ये पुरणाचे दिंड कसे करायचे ते. चला तर मग आपण काय साहित्य घ्यायचं ते बघूया. साहित्य घेतलंय, कणिक घेतलीये मी, थोडंसं मीठ लागणार आहे, त्यानंतर तेल, पाणी, केशर घेतलंय मी थोडंसं, आणि पुरण. हे पुरण जेव्हा मी शिजवून घेतलं तेव्हा मी ती जी हरभऱ्याची डाळ आहे ती 2 तास भिजत ठेवली, म्हणजे मग ते जास्त वाटायला नाही लागत. आणि मग ती मऊ झाल्यावरती मी 4 शिट्ट्या केल्या कुकरच्या, आणि वाटून गुळाचं हे पुरण आहे, त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोडा घातलाय. असं हे आपलं पुरण तयार झालंय. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी कणिक घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालती आहे थोडंसं मीठ. गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की जास्त चव येते. त्यानंतर दिंड आपण करतोय, ह्याला थोडी चकाकी येण्यासाठी आणि खुसखुशीत छान मऊ होण्यासाठी मी इथे घालते 2 चमचे तेल. आता आधी हे तेल आणि मीठ जे आहे हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊया, आणि नंतर घट्ट असं आपल्याला ही कणिक भिजवायची. घट्ट म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूप सैल पण नाही आहे. आता आपण ही कणिक भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कोणतीही कणिक भिजवत असताना थोडं थोडं पाणी घालायचं, कारण एकदम घातलं तर आपल्याला अंदाज येत नाही. आणि कणिक भिजवून झालेली आहे. थोडंसं मी तेल वरून लावते आहे, म्हणजे ती एकदम मऊ होईल. हे पहा, खूप छान भिजवून झाली आपली कणिक. आता ही जी कणिक आहे ही मी झाकून ठेवणार आहे एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला. ही कणिक आपली भिजवून झाली होती आणि मी ही 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवली होती. आता एकदम छान मऊ झाली आहे कणिक. आता ह्याचे आपण असे छोटे छोटे गोळे करणार आहे. हे पहा, अगदी मऊ झाली आहे. हे माझं पोळी लाटायचं पुरणपोळीचं शीट आहे. याच्यावर पुरणपोळ्या किंवा साधी पोळी पण खूप छान केली जाते. आता याच्यावर आपण हे ठेवून अशी थोडीशी पुरीसारखं हे लाटणार आहे. दिंडाची ही पारी करताना किंवा पुरी करताना थोडीशी पातळ करायची. छान आपली पारी लाटून झाली आहे. याच्यावरती आता आपण ठेवतोय पुरण. पुरण जेवढं तुम्ही सॉफ्ट कराल तेवढं हे दिंडासाठी छान असतं. हे पहा, हे थोडं एकसारखं करून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालतेय थोडीशी एक केशराची काडी. खूप छान सुगंध येतो याला. ही बाजू आहे ही अशी इथे करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती दुसरी बाजू आपण ठेवणार आहे. इकडच्या ज्या दोन्ही कडा आहेत त्या आपण बंद करणार आहे, आणि त्याच्यानंतर थोडंसं आधी एक बंद करून घेऊया, आणि नंतर हे वरती असं झाकून घ्यायचं आहे. हे झाले आपले दिंड. इथे या शीटला मी थोडंसं तेल लावलंय, आणि याच्यावरती परत आपली पुरी जी आहे किंवा पारी जी आहे ती लाटून घेते. थोडी पातळ लाटायची.
हे पहा, आपली छान ही पारी अशी लाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण पुरण भरणार आहोत. आपलं पुरणही खूप सॉफ्ट झालंय, त्यामुळे भरतानाही एकदम छान ती पारीमध्ये भरलं जातंय. थोडं इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपण घालणार आहे एक केशरची काडी. इकडची बाजू जी आहे ती अशी पुरणावरती आली पाहिजे. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती आपली आधीची बाजू आहे त्याच्यावरती ठेवायची. इकडे जो हा ओपन पार्ट आहे तो आपण बंद करून घेणार आहे. आणि एक इथे आधी फोल्ड घ्यायचा आणि मग दुसरा फोल्ड घ्यायचा आहे आपण. हे पहा, असे आपले पुरणाचे छान दिंड तयार झाले. असेच मी बाकीचे पण दिंड तयार करून घेते आणि मग आपण ते वाफवून घ्यायचे आहे. आता इथे आपले सगळे दिंड तयार झाले आणि मी इथे असे हे सगळे दिंड ठेवलेत. खाली मी बटर पेपर ठेवला आहे आणि चाळणीवरती तो बटर पेपर आहे आणि त्याच्यावरती दिंड ठेवलेत. आता हे आपण स्टीम करून घेऊया, वाफवून घेऊया. चला, आता इथे पाण्याला आपली उकळी आलेली आहे. तर आपण जे चाळणीवरती दिंड करून ठेवले होते ते ठेवूया आणि झाकून ठेवूया. साधारणतः 5 ते 7 मिनिटांनी हे दिंड आपले वाफवून होतील. तर मग अरे वा, इथे आपले दिंड तयार झालेले आहेत. गॅस मी बंद करते. हे तयार झालेले आहे. मी थोडेसे तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, खूप सुंदर असे तयार झालेत. गरमागरम आहे, वाफ पण येते. आता याच्यावरती आपण घालणार आहे तूप. आणि असे हे आपले हे आपण आता चाकूनी कट केले, पण मी तुम्हाला चमच्यानी पण कट करून दाखवते. हे पहा, इतके सॉफ्ट होतात ते आणि वरची पारी पण खूप पातळ आहे. आतमध्ये पुरण अगदी भरपूर भरलंय. आपण याच्यावरही आपण अजूनही तूप घालू शकतो. असे हे आपले दिंड तयार झाले. जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.